तर हॅलो नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मी आलेलो आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन. चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, मग मी तुम्हाला नंतरची माहिती सांगेन पुढची. थँक्यू चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आणि लाईक करण्यासाठी. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे आपला जो ढोबळी मिरचीचा प्लॉट असतो तो प्लॉटची वाढ थांबवण्यासाठी काय करायचं. प्लॉटची वाढ काय होते, काही वेळा पावसाच्या वातावरणामध्ये वातावरण जेव्हा थंड असतं, ढगाळ हवामान असतं, त्याच्यामध्ये झाडांची वाढ थांबत नाही आणि खूप वाढत जातात झाडं. नत्र सोडा अथवा न सोडा तरीही झाडांची वाढ खूप प्रमाणात व्हायला चालू होते. मग त्याच्यासाठी काय करावं. तर मित्रांनो, याच्यासाठी मी तुम्हाला 2-3 पर्याय सांगणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिला मी तुम्हाला दाखवू इच्छितो या प्लॉटमध्ये कसं झाडांची वाढ झालेली आहे आणि कशा पद्धतीनं काय होत आहे झाडांमध्ये. तर मी तुम्हाला दाखवतो. ही कलरची मिरची आहे, पिवळा कलर आहे या मिरचीचा. तर हे बघू शकताय, हा आहे प्लॉट. याच्यामध्ये काय झालेलं आहे, झाडांची वाढ अजिबात थांबत नाही आहे. झाडांची वाढ खूप जास्त प्रमाणात व्हायली आणि त्याच्यामुळे काय होतं, फळ सेटिंग होत नाही, फक्त झाडांमध्ये वाढ होते आणि झाडांचा आयुष्यमान कालावधी जो असतो तो कमी होत जातो. तर मित्रांनो, याच्यासाठी काय करायचं, तर हे बघू शकता तुम्ही, ही आहे कलरची मिरची. याच्यामध्ये पिवळा कलर आहे मिरचीचा. तर हे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं फुटवा निघत आहे झाडाशीला. हे फुटवा थांबायचं नावच घेत नाही आहे, सध्या कंटिन्यू फुटत चाललेलं आहे. या झाडामध्ये काय झाले, फळ कुठंच सेट झालेलं नाही आहे आणि झाडाची वाढ जास्त होत चालली. फळ थोडंसं सेट झालं आणि त्याच्यानंतर बघू शकता हे 1-2 फळं लागलेत आणि त्याच्यानंतर फक्त झाड वाढलेलं आहे आणि झालं हे थोड्याच दिवसात शेंडण्याला टेकायच्या मार्गावर आहे. तर याला थांबवायसाठी काय करावं. तर मित्रांनो, याला थांबवायसाठी पर्याय आहेत आपल्याकडे. आपण याला नक्कीच थांबवू शकतो. तर मी सांगेन तुम्हाला, मी तुम्हाला शेड्यूल देतोय, ते शेड्यूल तुम्ही करू शकताय, जेणेकरून आपला प्लॉट थांबेल, तसंच ॲव्हरेज हे चांगल्या पद्धतीनं पडेल. तर मी तुम्हाला साईडला शेड्यूल देतोय, तो शेड्यूल तुम्ही पूर्णपणे करा आणि आपण हे करू. पूर्ण प्लॉट कशा पद्धतीनं थांबवू शकेन याचा आपण नक्कीच पूर्ण प्रयत्न करू. तर मित्रांनो, या ढोबळीची वाढ थांबवण्यासाठी, या मिरचीच्या झाडांची जी वाढ आहे ती वाढ थांबवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. 3 पर्याय आहेत त्याच्यामध्ये. पहिला मी सांगू शकतो तुम्हाला, जो मी करून बघितला आहे प्रत्यक्षात, ज्याने रिझल्टही भेटलेला आहे, तो आहे आपला MOP पांढरं पोटॅश. जे आपण खालून सोडल्यानंतर झाडांच्या वाढीमध्ये पूर्णपणे मंद गती येते, म्हणजे झाडांची वाढ ही हळूहळू टप्प्याने चालू राहते, जास्तीत जास्त वाढत नाहीत झाडं. कोणतेही नत्र सोडण्यापेक्षा MOP सोडा, पांढरं पोटॅश, जेणेकरून झाडांची वाढ स्टॉप होते. तसंच दुसरं आहे आपलं 05234चा स्प्रे घेऊ शकता तुम्ही. स्प्रे घेतल्यानंतरही झाडांची वाढ पूर्णपणे थांबते. आणि तिसरं आहे आपलं डेल्टाचा स्प्रे घेतल्यानंतरही झाडांची वाढ थांबते. तर मित्रांनो, हे 3 पर्याय आहेत, हे करा. आणि तसेच जर तुम्हाला तुमच्या ॲव्हरेजमध्ये फरक पाडायचा असेल, झाडांची वाढ तुम्हाला मी 2 चार्ट देतोय, एकामध्ये झाडाची वाढ थांबवण्यासाठी काय करायचं आणि दुसरा चार्ट देतोय ज्यामध्ये झाडाची वाढ वाढवण्यासाठी आणि तसेच फळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी काय करायचं. जर तुमची कळी गळत असेल किंवा इतर कोणतेही प्रॉब्लेम असतील, त्याच्यासाठी मी 2 शेड्यूल तयार करतोय आणि नवीन व्हिडिओ तयार करणार आहे, जिथे मी तुम्हाला सांगणार आहे कळी जर तुमची गळत असेल किंवा अथवा कळी निघत नसेल झाडाशींना तर काय करायचं. कळीवरती आपण पर्याय घेऊन आलो आहोत, तर तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच मी व्हिडिओ टाकलेला पण असेल चॅनलवरती जाऊन तुम्ही एकदा चेक करा, कारण तुम्ही व्हिडिओ कधी पाहताय हे मला नाही माहीत. तर चॅनलवरती जाऊन व्हिडिओ नक्की चेक करा, कळीसाठी मी टाकणार आहे. तसंच मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला 2 शेड्यूल दिलेत, ते शेड्यूल तुम्ही 8 दिवस वापरा. त्याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं फरक पडतोय हे नक्की बघा. आणि तुम्हाला काय अडचण आल्यास आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे खाली, त्याच्यावरती तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.